नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट गणेश बोंबले. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊयात की जे-एम-सी म्हणजेच प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात जामीन कसा घ्यायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती. तर मित्रांनो, एका ठिकाणी गुन्हा झाला, तर गुन्हा झाल्यानंतर पोलिसांमार्फत एफ-आय-आर दाखल केली जाते. एकदा जर एफ-आय-आर दाखल झाली, तर पोलीस त्या आरोपीला अटक करून कोर्टासमोर हजर करतात. म्हणजे जे-एम-सी कोर्टासमोर हजर करत असतात. तर मित्रांनो, कोर्टासमोर हजर केल्यानंतरची प्रक्रिया काय असते, तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. जामीन जामीन म्हणजे काय? की जामीन म्हणजे आरोपीला तुरुंगातून सोडण्याची प्रक्रिया, ज्यामध्ये तो कोर्टात हजर राहण्याची आणि कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याचे वचन देत असतो. जामीन मिळाल्याने आरोपीला तुरुंगात राहण्याऐवजी बाहेर राहता येते. परंतु त्याला काही अटींचे पालन करावे लागते. जे-एम-सी कोर्टात जामीन मिळवण्याची प्रक्रिया त्याला फॉलो करावी लागते. सर्वप्रथम त्याला बेल ॲप्लिकेशन म्हणजेच जामिनाचा अर्ज दाखल करावा लागतो. तो अर्ज आरोपीच्या वकिलांमार्फत दाखल केला जाऊ शकतो. आता अर्जात काय काय नमूद असते ते पाहूया. की अर्जात सर्वात प्रथम आरोपीचे नाव नमूद असते, गुन्ह्याचा तपशील देखील नमूद असतो, तसेच एफ-आय-आर क्रमांक आणि जामीन का हवा आहे याबद्दल स्पष्टपणे नमूद करावे लागते. तसेच जामीन अर्ज तयार करण्यासाठी आणि कोर्टात युक्तिवाद करण्यासाठी वकिलांची नेहमी मदत घ्यावी. यामुळे वकील तुमच्या बाजूने प्रभावीपणे युक्तिवाद करू शकतो. तसेच कायदेशीर प्रक्रिया सोपी होते. आता जमानती गुन्ह्यासाठी म्हणजेच बेलेबल ऑफेन्स असतात. जर गुन्हा जमानती असेल तर जामीन मिळणे हा आरोपीचा हक्क आहे. अशा प्रकरणामध्ये पोलीस किंवा कोर्टाकडून तत्काळ जामीन मिळू शकतो. परंतु गैरजमानती गुन्ह्यासाठी म्हणजेच नॉन बेलेबल ऑफेन्स असेल तर जामीन मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल करावा लागतो आणि कोर्टाच्या निर्णयावर ते अवलंबून असते. आता अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागतात? तर अर्जासोबत एफ-आय-आरची प्रत, म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये एफ-आय-आर दाखल झालेली आहे त्या एफ-आय-आरची प्रत देखील जोडावी लागते. तसेच आरोपीचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, तसेच मतदान कार्ड इत्यादी डॉक्युमेंट जोडावे लागत असतात. तसे इतर गुन्ह्यातील संबंधित दस्तऐवज असतील ते देखील जोडावे लागत असतात. तसेच जामीनदाराचे डिक्लेरेशन झाले, जामीनदाराचे ओळखपत्र, तसेच 7/12 उतारा इत्यादी डॉक्युमेंट त्याच्यासोबत जोडावी लागत असतात. त्यानंतर अर्ज कोर्टात दाखल झाल्यानंतर कोर्टात त्याची सुनावणी ठरते. सुनावणी दरम्यान वकील तुमची बाजू मांडत असतो. तसेच सरकारी वकील हे म्हणजेच प्रोसिक्युशन त्याला विरोध करतात. कोर्ट जामीन मंजूर करायचा का नाही हे ठरवताना कोणकोणत्या बाबीचा विचार करावा लागतो. तर सर्वप्रथम कोर्ट गुन्ह्याचे स्वरूप काय हे बघते. त्यानंतर आरोपीचा इतिहास काय आहे, त्यानंतर आरोपीने याच्या आधी कोणते गुन्हे केलेत का, किंवा पुराव्याची स्थिती काय आहे, किंवा जर समजा जामिनावर आरोपीला सोडलं तर तो पळून जाऊ शकतो का, पळून गेला तर त्याच्यामुळे समाजाला काही धोका होऊ शकतो का, ह्या सर्व गोष्टींचा विचार केला जातो. त्यानंतरच त्याला जामिनावर सोडले जाते. जर जामीन कोर्टाने मंजूर केला तर काही अटी घालून कोर्ट देत असतं. जसं की त्याला एक जामीनदार तर द्यावा लागत असतो. तसेच काही रक्कम देखील कोर्टामध्ये जमा करणे गरजेचे असते. आता जामीनदार म्हणजे असा व्यक्ती असतो जो आरोपी कोर्टात हजर राहील याची हमी देत असतो. त्याला ओळखपत्र आणि मालमत्तेचे कागदपत्र सादर करावी लागत असतात. जर जे-एम-सी कोर्टाने जामीन नाकारला तर काय होते? जर जे-एम-सी कोर्टाने आपला जर जामीन नाकारला तर तुम्ही सत्र न्यायालय म्हणजे सेशन कोर्ट किंवा उच्च न्यायालय म्हणजेच हायकोर्ट या ठिकाणी जामिनासाठी अर्ज करू शकता. आता जामिनासाठी कायदेशीर तरतुदी बघायला गेल्या तर आत्ताचा जो नवीन ॲक्ट आहे भारतीय नागरिक सुरक्षा, त्याचे कलम 524 मध्ये जमानती गुन्ह्यासाठी जामीन मिळण्याची तरतूद दिलेली आहे. तसे अजून आपण बघायला गेलं तर बी-एन-एस-एस म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता याचे कलम 480 याच्यामध्ये गैरजमानती गुन्ह्यांसाठी जे-एम-सी कोर्टात जामिनाची प्रक्रिया त्यामध्ये सांगितलेली आहे. तसे आपण बघायला गेलं बी-एन-एस-एसचे कलम 483 याच्यामध्ये सत्र न्यायालय किंवा उच्च न्यायालयात जामिनासाठी विशेष अधिकार दिले गेलेले आहेत. तर मित्रांनो, लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी ह्या आहे की
की जेव्हा गुन्हा दाखल झाल्यानंतर शक्य तितक्या लवकर जामीन अर्ज दाखल करणे गरजेचे आहे आणि तुमच्या बाजूने पुरावे आणि साक्षीदार असतील तर त्याचा उल्लेख देखील तुम्ही करणे गरजेचे आहे. जामीन मिळाल्यास कोर्टाच्या सर्व अटींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, नाहीतर जामीन अर्ज तुमचा रद्द होऊ शकतो. तर मित्रांनो, ही आहे जामीन मिळण्यासाठीची प्रोसेस. ह्या व्हिडिओमध्ये आपण बेल कशी घ्यायची हे संपूर्ण आपण जाणून घेतले आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.